सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 श्रोतेहो नमस्कार. निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपण डॉक्टर कमल किशोर मुरलीधर ढोले, नवजात शिशु बालरोग तज्ज्ञ, जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. आज कार्यक्रमामध्ये उष्माघाताबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर, आपण पाहतो आहोत की ऊन जे आहे ते भरपूर प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि आपल्या विदर्भात तर त्याचा प्रकोपच आपल्याला आढळून येतो. तर सुरुवातीला आपण उष्णतेचा आरोग्यावरती काय परिणाम होतो ते सांगूया. नमस्कार श्रोतेहो. आपण बघतच आहे की सध्या जी सर्व काही हीट वेव्ह चालू आहे, म्हणजे हा हीट वेव्हचा प्रकोप हा फक्त विदर्भ किंवा इंडियापुरताच मर्यादित न राहता पूर्ण जगामध्येच आजकाल याचा प्रकोप दिसायला लागलेला आहे. याला कारणीभूत आहे वाढतं तापमान. आपल्या विश्वामध्येच तापमान हळूहळू वाढत आहे, त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, आणि त्याचाच असर हा हळूहळू आपल्या जनजीवनावर पडत असतो. त्यातल्या त्यात आपल्याकडे विदर्भामध्ये आणि अकोला जिल्ह्यात तर आपल्याला माहीतच आहे की दरवर्षीच आपण या अनुभवातून जात असतो. सध्या आपल्याकडे टेम्परेचर हे नेहमी 40, 44, 45पर्यंत असतं. वाढत्या उन्हामुळे मुलांच्या आणि एकंदरीत प्रौढांच्या आणि सर्वांच्याच आरोग्यावर खूप परिणाम होतो. पण आधी जाणून घेऊ की आपल्या शरीरामध्ये काय ब्रेनमध्ये एक हायपोथॅलॅमस नावाचं सेंटर असतं आणि ते बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करतं. त्याच्यामध्ये दोन भाग असतात. एक आपलं टेम्परेचर वाढवतं, एक आपलं टेम्परेचर कमी करतं, ते प्री ऑप्टिक न्यूक्लियसच्या आसपास. तर जेव्हाही आपल्या बाहेरचं वातावरणाचं टेम्परेचर वाढतं तेव्हा आपल्या शरीराचं तापमान वाढायला लागतं. शरीराचं तापमान वाढलं की इनडायरेक्टली ब्लडचं टेम्परेचर वाढतं आणि ब्लडचं टेम्परेचर वाढायला लागलं की ब्रेनला हायपोथॅलॅमस असं समजतं की बा हे टेम्परेचर जे सेट आपल्या बॉडीमध्ये एक सेट पॉईंट असतो टेम्परेचरचा, की ते आपलं टेम्परेचर साधारणतः 35.6 ते 37.6च्या दरम्यान मेंटेन ठेवतं. आणि जेव्हा बॉडीला वाटतं की आता आपण सेट टेम्परेचर एवढं केलं आहे पण ब्लड त्याच्यापेक्षा जास्त गरम झालं आहे, तर बॉडी काय करते की ते हीट लॉस मेकॅनिझम ॲक्टिवेट करतं. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या हळूहळू डायलेट व्हायला लागतात, त्याच्यामुळे हीट लॉस व्हायला लागतो. आणि दुसरं म्हणजे ते ब्रेन आपलं ज्या स्वेट ग्लँड्स असतात त्याला ॲक्टिवेट करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला घाम यायला लागतो. आणि जेव्हा घाम येतो तेव्हा तो घाम जेव्हा इव्हॅपोरेशननी हवेने आपल्या त्वचेतून सुकून जातो तेव्हा ते आपलं शरीराचं टेम्परेचर कमी व्हायला मदत होतं. म्हणजे एक प्रकारे घाम येणं हा आपलं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे की बॉडी प्रयत्न करते की आपलं टेम्परेचर हे कमी झालं पाहिजे. पण आता जेव्हा एक्सेस प्रमाणात घाम यायला लागतो तेव्हा त्याचे मग कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात. इथे शरीरातले इलेक्ट्रोलाइट्स निघून जातात, सोडियम निघून जातं, पोटॅशियम निघून जातं आणि मग त्याच्यामुळे हीट स्पेक्ट्रम मिळण्याची सुरुवात होतं. आणि थंडीमध्ये याच्या अपोजिट मेकॅनिझम चालतं की बॉडी काय करते, स्वतःला गरम ठेवण्याचा प्रयत्न करते. उन्हाळ्यामध्ये ब्रेन काय करतो की थंड ठेवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जेणेकरून आपल्या बॉडीला जे होमिओस्टॅसिस टेम्परेचर आहे ते मेंटेन राहिलं पाहिजे. आता जर गरमीचा विचार केला तर याच्यामध्ये कसं असतं की सगळ्याच मुलांना याचा परिणाम होतो, मुलांना, अडल्ट्सला वगैरे. तर सगळ्यात महत्त्वाचा सिम्पटम त्याच्यामध्ये राहते की गरमीमध्ये काही लोकांच्या हातापायाला सूज येतं, त्याला आम्ही म्हणतो हीट एडिमा. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की थंडीमध्ये सूज येतं वगैरे, हातपाय करतात, पण गरमीमध्ये पण अंगावर सूज येतं. रक्तवाहिन्या डायलेट झाल्यामुळे ते सूज यायला लागतं, आपल्या बॉडीचं फ्लुइड जमा होतं किंवा मग हार्मोन्स काही बदल होतात वाढत्या उन्हामुळे, एडीएचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे सूज यायला लागते. त्याला आम्ही म्हणतो हीट एडिमा. म्हणजे हा एकदम साधा प्रकार आहे. तर हा तुम्ही टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन केलं, थोडा वेळ अक्लेमटाईज झालं, म्हणजे जसं कसं असतं की उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपल्या बॉडीला उन्हाळ्याची एकदम सवय नसतं. मग जसं जसं ऊन वाढतं तसं ते 10-15 दिवसात आपल्या बॉडीला हळूहळू सवय लागतं. तर हे उन्हाची सवय व्हायला काही लोकांना बराच वेळ लागतो. म्हणजे आपण म्हणतो की बरेचसे लोक पश्चिम महाराष्ट्रातले किंवा पुण्यातले आले की त्यांना अकोल्यातलं ऊन सहन होत नाही. त्याचं नेमकं कारण असतं की त्या वाढत्या उन्हाला त्यांच्या शरीराला सवय झालेली नसते. कुठल्याही नैसर्गिक बदलाची आपल्या शरीरामध्ये त्याला आपण अक्लेमटायझेशन म्हणतो, त्याला वेळ लागतो. कधी तो 1 आठवडे 2 आठवडे पण असू शकतो आणि नेहमी तुम्हाला त्याच्यासाठी उन्हात तेवढं एखादा घंटा एक्सपोजर द्यावं लागतं. पण आजकाल आपल्या सगळ्यांची मॅक्झिमम इंडोर ॲक्टिव्हिटी असतं, तर हा धोका जो जास्त आउटडोर लोक काम करतात, म्हणजे उदाहरणार्थ लेबरर्स आहेत किंवा जे वर्कर्स आहेत की ज्यांना शेतामध्ये काम करावं लागतं, कंपनीमध्ये काम करावं लागतं, स्टील फॅक्टरीत आहे, मायनिंगमध्ये आहेत, त्या लोकांना हा हीटचा इलनेस जास्त होतो.
म्हणजे छोटासा परिणाम आपण जो बघितला तो सुरुवातीला दिसेल तो म्हणजे हातापायांवरती सूज त्याला आहे. हीट एडिमा म्हणतो आपण. साधं काही लोकांना हीट एडिमाच होतो. त्याच्यानंतर त्याच्यामुळे पुढे गेलं की काही काही लोकांना उन्हामुळे चक्कर यायला लागतं. त्याला आपण म्हणतो हीट सिंकोप. म्हणजे बऱ्याच वेळ उन्हात उभे आहे, एखाद्या वर्गा शाळेत मुलगा बराच वेळ उन्हात प्रार्थनेला उभा आहे, मग सडन येऊन चक्कर पडतो, आपल्याला माहीत असतं. किंवा खूप वेळचे तुम्ही आत घरामध्ये आहे आणि एकदम सडन उभे राहिले, अति गरमीमुळे तुम्हाला चक्कर येतं, तर त्याला आम्ही हीट सिंकअप म्हणतो. म्हणजे ऑलरेडीच आपल्या शरीरात थोडंसं त्यावेळेस डिहायड्रेशन आहे, रक्ताचं व्हॉल्यूम कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला सडन चक्कर येऊन आपल्याला सिंकअप होतो, म्हणजे आपण खाली पडून जातो. तिसरं राहते की काही काही लोकांना हीटमुळे हायपरव्हेंटिलेशन व्हायला लागतं, त्यांना जीव घाबरतो. जीव घाबरल्यामुळे त्यांना श्वास लागतो आणि मग त्यांना कार्पोपेडल स्पाझम म्हणजे हातपाय थोडेसे वाकडे व्हायला लागतात शरीरातली कॅल्शियमची लेवल कमी झाल्यामुळे. आणि चौथा एक साधा प्रकार असतो की उन्हाळ्यामुळे आपल्याला माहीत आहे की सगळ्यांना घामोळ्या येतात, तर तो सगळ्यात माइल्ड फॉर्म आहे घामोळ्याने. आणि आपण शरीराचं टेम्परेचर जर व्यवस्थित थंड ठेवलं तर घामोळ्या याचं प्रमाण कमी होऊन जातं, कारण की आपल्या शरीराचे जे पोअर्स आहेत ते ब्लॉक होतात, तर त्याच्यामुळे ते घामोळ्याचं आपल्याला येतात आणि स्वेट ग्लँडचं इन्फ्लेमेशन व्हायला लागतं. तर हे साधे प्रकार झाले. आता याच्यामध्ये काय होतं की नंतर जर आपण आणखी जास्त उन्हामध्ये एक्सपोज झालो, स्ट्रिनियस वर्क केलं, तर मग हीट स्पेक्ट्रम इलनेस नावाचे 3 आजार असतात, ते वेगळे असतात. म्हणजे आता जी अतिउष्णता वाढते आहे ज्याला आपण उष्माघाताचे बळी आपण पाहतो आहोत, तर तो उष्माघात म्हणजे नेमकं काय आपण ते सांगू. त्याच्यामध्ये हीट स्पेक्ट्रम इलनेस आम्ही त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये 3 प्रकार येतात. एक असतं की हीट एक्झर्शन किंवा हीट एक्झर्शनमुळे होतो त्रास, मग ते हीटमध्ये एक्सपोज झालं की वेगळ्या प्रकारचे त्रास होतात. सगळ्यात पहिलं येतं की हीट डिहायड्रेशन. हीट डिहायड्रेशन म्हणजे काय, वाढत्या उन्हामुळे शरीराला डिहायड्रेशन होतं आणि डिहायड्रेशन झाल्यामुळे हातापायाला क्रॅम्प्स यायला लागतात, त्याला म्हणतात हीट क्रॅम्प्स. हातापायाला गोळे येतात, तुम्ही काम करून येता मग तुमच्या हातापायाला गोळे यायला लागतात, शरीरातलं सोडियम कमी होऊन जातं, साल्ट कमी होतं, पोटॅशियम कमी होतं. डिहायड्रेशनमुळे हातापायाला गोळे येतात. आपण थोडा वेळ थंड वातावरणात बसलो, थोडे इलेक्ट्रोलाइट पिले तर हे गोळे निघून जातात. समजा तुम्ही खूप स्पोर्ट्स खेळत आहे, मोर दॅन 1 hour खेळत आहे, मग असे गोळे आले की थोडा वेळ आराम करून ORS वगैरे पण तुम्ही परत ॲक्टिव्हिटीला जाऊ शकता. तुम्ही या हीट क्रॅम्पकडे जर लक्ष दिलं नाही तर याच्यामध्ये कसं असतं की हायड्रेशन आणि थोडंसं स्ट्रेचिंग एक्झरसाईज हे काम भागून जातात. क्रॅम्प्स नंतर जर आपण लक्ष दिलं नाही तर पुढचा प्रकार तो हीट एक्झॉशन. आणि हीट क्रॅम्पमध्ये, हीट डिहायड्रेशनमध्ये शरीराला 100 डिग्रीपर्यंत ताप राहू शकतो, फॅरनहाईटपर्यंत. आणि हीट एक्झॉशन जे आहे याच्यामध्ये बॉडीला 100 to 104 इतका ताप राहतो. आणि हे हीट एक्झॉशन जे आहे हे वाढत्या उन्हामुळे होतं. ज्यांना सवय नाही आहे किंवा ज्यांना हेवी काम करतायत, शेतामध्ये काम करतायत, लेबरर वर्कर आहेत, फॅक्टरीमध्ये काम करतात, मायनिंगमध्ये आहेत, कोल इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यानंतर स्टील इंडस्ट्रीज आहेत, किंवा ज्यांना आउटडोअर ॲक्टिव्हिटी करावं लागतात, स्पोर्ट्स आहेत, ॲथलेट्स आहेत, मॅरेथॉन रनर्स आहेत, हे जर उन्हामध्ये करत असतील तर हा हीट एक्झॉशनचा त्रास व्हायला लागतो. त्याच्यामध्ये काय असतं की डिहायड्रेशनसोबत शरीरातलं इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण कमी व्हायला लागतं. तर त्याच्यामुळे पेशंटला वॉमिटिंग्स, थकवा येणं, काही करण्याची इच्छा न होणं, भूक मंदावणं आणि चक्कर येणं, पोटात दुखायला लागतं आणि कधीकधी त्याला असं इम्बॅलन्स व्हायला लागतं आणि चक्कर पण येतात, डोकं दुखायला लागतं. याच्यामध्ये ब्रेनची इन्व्हॉल्वमेंट तेवढी नसतं, ते हीट स्ट्रोकमध्ये खूप जास्त प्रमाणात असतं. हीट एक्झॉशनमध्ये ब्रेनचं फंक्शन थोडंसं इम्पेअर होतं, पण ते बऱ्यापैकी नॉर्मलमध्ये असतं. आता हीट एक्झॉशनला जर आपण लक्ष दिलं नाही किंवा त्याला प्रॉपर कूलिंग केलं नाही किंवा त्याला आपण ॲडिक्वेट ORS किंवा घेत असेल तर ORS, किंवा मग ORS नसेल घेत तर त्याला आपल्याला IV सलाईन्स वगैरे पण लावायची गरज पडतात. जर हीट एक्झॉशनचा पेशंट तोंडाने घेत असेल तर मग आपल्याला जरा तोंडाने ORS वगैरे द्यायला पाहिजे. आणि या हीट एक्झॉशनच्या लक्षणाकडे आपण लक्ष दिलं नाही तर नेक्स्ट स्टेप येते, त्याला म्हणतात हीट स्ट्रोक. तर हीट स्ट्रोक जी आहे हे अत्यंत सिरियस अशी कंडिशन आहे. आपण म्हणतो उष्माघात. तर हीट स्ट्रोकमध्ये काय होतं की शरीराचं जे आधीच मी सांगितलं आहे की जी हायपोथॅलॅमस आहे ते मेन आपलं टेम्परेचर रेग्युलेट करतं ब्रेनमधलं. आणि हीट स्ट्रोकमध्ये हे आपलं जे थर्मो रेग्युलेशन आहे म्हणजे कूलिंग मेकॅनिझम आहे हे बॉडीचं फेल व्हायला लागतं. तर त्याच्यामुळे काय होतं की पेशंटचा ताप हा कमी होत नाही. आणि हीट रिलेटेड इलनेसेस जे आहेत हे बऱ्याच वेळा पेशंट घरी पॅरासिटामॉल वगैरे देऊन पाहतात, पण त्यांना ताप उतरत नाही, कारण की ही डिहायड्रेशनचे जे फीवर आहेत हे जनरली पॅरासिटामॉल किंवा इंजेक्शन पॅरासिटामॉल याला रिस्पॉन्ड करत नाही, यांना आपल्याला कुलिंगच करावं लागतं. हीट स्ट्रोकमध्ये काय बॉडीचं टेम्परेचर हे 104-105च्या वर जायला लागतं अचानक. मग पेशंटला सिम्टम्स यायला लागतात, त्याला श्वासाला त्रास होतो, त्याची ठोके अनियमित होतात, वेगळ्या प्रकारचे त्याला अरिथमियाज होतात, पेशंटचं BP कमी व्हायला लागतं, पेशंटला सुस्ती यायला लागतं. अशा वेळेस पेशंटला झटके येतात, ब्रेनवर असर होतो, तो अनकॉन्शियस होऊ शकतो, तो कोणाला ओळखत नाही, किंवा तो सायकॅट्रिकसारखा वागायला लागतो, अचानक बडबड करू लागतो, त्याला डेलिरियम वगैरे असं म्हणतात.
त्याच्यानंतर पेशंटच्या लिव्हरवर परिणाम होतो, पेशंटचं लघवीचं प्रमाण कमी होतं, पेशंट खूप डिहायड्रेट होऊन जातो. आणि ह्या हीट स्ट्रोक पण 2 कॅटेगरीमध्ये आहे. कसं असतं की एक असतात ओल्ड एज लोक, जे म्हातारे लोक आहेत आणि ते घरात खूप उष्णतेला एक्सपोज झालेले आहेत, प्रॉपर कूलिंग नाही आहे, कूलर नाही आहे किंवा AC नाही आहे, खिडक्या बंद आहेत किंवा बाहेर थोडंफार शेतात काम करायला गेले, तर त्यांना ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हे हीट स्ट्रोकची लक्षणं, त्याला म्हणतात क्लासिक हीट स्ट्रोक, उष्माघात. तर हा ओल्डर पीपलला सापडतो. आणि जे यंग असतात, ॲथलेट्स असतात, प्लेयर्स असतात, जे ग्राउंडवर खेळतात, त्यांना एक्झर्शनल हीट स्ट्रोक होतो. तर एक्झर्शनलमध्ये बऱ्यापैकी शरीराला घाम जातो, खूप घाम येतो. आणि हा जो क्लासिक हीट स्ट्रोक आहे याच्यामध्ये शरीराला घाम येत नाही, बॉडी एकदम लाल होऊन जातं, घामाचं प्रमाण एकदम कमी होऊन जातो. आणि जो एक्झर्शनल असतो त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात घाम येतो. तर हीट स्ट्रोकमध्ये पण घाम राहू शकतो, तो एक्झर्शनल आहे का क्लासिक आहे त्याच्यावर अवलंबून असतो. तर घाम जो असतो, आधी आपण बघितलं की हीट क्रॅम्प्स आहे त्याच्यामध्ये थोडा घामायला लागतो, नंतर हीट एक्झॉशनचा प्रकार, त्याच्यामध्ये घामाचं प्रमाण वाढायला लागतं. आणि हीट स्ट्रोकमध्ये जो क्लासिक हीट स्ट्रोक आहे त्याच्यामध्ये घाम येणं बंद होऊन जातं. आपल्याला माहीत आहे की घाम येणे अत्यंत आवश्यक आहे. घामाला तर आपलं शरीराचं कूलिंग मेकॅनिझम आहे ते, त्याच्यासोबत इलेक्ट्रोलाइट लॉसेस होतात, पण शरीर थंड करण्याचा तो एक मार्ग आहे. त्याच्यामुळे बॉडी आपल्याला स्वेटिंग करतं. आणि जेव्हा स्वेटिंग बंद व्हायला लागतं, काही आजार असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला घाम येऊ शकत नाही, शरीराचे काही एक्टोडर्मल डिस्प्लेजिया असतात किंवा काही औषधं असतात, अँटीकोलर्जिक मेडिसिन्स, की ते आपला घाम कमी करतात. काही बीटा ब्लॉकर्स, BPची औषधं असतात, ते पण घाम कमी करतात. तर ही जी औषधावर आहेत लोक, त्यांना पण हा धोका जरा जास्त राहतो. काही अँटीडिप्रेसंट असतात, ते पण. उष्माघात काही असा अचानक येणार नाही आहे तुम्हाला. लक्षणं पण तुम्ही सांगितलीच सुरुवातीपासून की शरीराला तुमच्या अतिउष्णतेची सवय नाही. अशा वेळेला उन्हाळा जर अचानक वाढतोय, ऊन वाढतंय, तर हातापायांवरती सूज येणे, थोडा जास्त घाम जाणे, एखाद्या वेळेला चक्कर येणे, असे छोटे छोटे लक्षणं दिसताच त्याच्याकडे लक्ष जर दिलं तर उष्माघातापर्यंत तुम्ही पोहोचणारच नाहीत. सर, आपण काय काळजी घेतली पाहिजे बेसिक? आता हे जे 3 प्रकार आहेत की आपण ऑलरेडी सांगितलं की हीट स्पेक्ट्रम इलनेस, तर याच्यामध्ये इनिशियलचा जो होता तो हीट एडिमा, तो तुम्हाला उन्हाची सवय झाली की हळूहळू कमी होऊन जातो. त्याच्यानंतर राहतं की हीट सिंकअप, म्हणजे तुम्हाला चक्कर आली तर तुम्ही त्या वाढत्या उन्हातनं बाहेर आलात, थोडेसे पाय वगैरे वर केले, पाणी वगैरे पिलं, ORS पिलं, तर ते पण निघून जातं. आणि काही लोकांना जो श्वासाला त्रास होतो आणि त्याच्यामुळे त्यांना हातापाय वाकडे व्हायला लागतात, तर त्याला रिब्रिदिंग करायला एखादं क्लोज बॅगमध्ये केलं तर ते पण कमी व्हायला लागतं. आणि नंतर हा जो हीट क्रॅम्प्स आहे याच्यामध्ये आपल्याला ORS पिणं गरजेचं आहे. दुसरं असतं हीट एक्झॉशन, याच्यामध्ये आपल्याला हॉस्पिटलाइज होणं गरजेचं आहे. आणि हीट स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो, सनस्ट्रोक, तर या सनस्ट्रोकमध्ये आपल्याला सर्वात आधी पेशंटला कूलिंग करणं गरजेचं आहे आणि सोबत शिफ्टिंगची पण हॉस्पिटलला तयारी करावं लागतं. तर हे प्रकार आपण करू शकतो. आता हे होऊ नये यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये कोणकोणते लोक हायरिस्क आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हायरिस्क आहेत लहान मुलं. म्हणजे न्यूनेट्सपासून आपण सुरुवात करूयात. न्यूनेट्स जे असतात हे डिहायड्रेशनला फार प्रोन असतात, कारण की त्यांचं वजन कमी असतं, बॉडी सरफेस एरिया हा खूप जास्त असतं, लहान बाळाला घाम येत नाही. आपण बघितलं असेल की लहान बाळाला घाम येत नाही, जेव्हा त्याच्यामुळे घामाचं मेकॅनिझम त्यांचं ॲक्टिव्ह नसतं, त्याच्यामुळे त्यांचं टेम्परेचर खूप वाढतं. आणि दुसरं म्हणजे लहान मुलांची डिपेंडन्सी असते. घरी कोणी केअरटेकर असेल, आई म्हणेल तर तो पाणी पिईल, किंवा काही स्वतःहून मुलं पाणीसुद्धा मागत नाहीत. आणि बऱ्याच वेळा आपण काय करतो की तहान लागल्यावर मुलांना पाणी देतो, पण त्याच्या आधीच आपण थोडंसं मुलांना पाणी द्यायला प्रवृत्त केलं पाहिजे. जर त्या 1 तासाने 2 तासांनी त्याला पाणी दिलं पाहिजे, थोडं थोडं पाणी पिलं पाहिजे. तहान जेव्हा लागते तेव्हा ऑलरेडी 2% डिहायड्रेशन झालेलं असतं शरीरामध्ये, त्याच्यामुळे तहान लागणे हा थोडं उशिराचं लक्षण आहे. त्याच्या आधीच आपण या दिवसांमध्ये हायड्रेशन जर ठेवलं अति पाहिजे. वाढल्या तर आपण ही पहिली खबरदारी घेतलीच पाहिजे. घरात तहान लागायच्या आधीच आपण लहान थोडंसं मुलं, त्यांना आपण वारंवार पाण्याची आठवण करून दिली पाहिजे, त्यांना पाणी दिलं पाहिजे. आणि जे न्यूनेट असतात, जे आत्ताच जन्म झालेले आहेत, ज्यांचे वजन कमी आहेत, त्यांना मदरनी फ्रिक्वेंट फिडिंग करायला पाहिजे. जर 2 तासांनी बाळाला दूध पाजायला पाहिजे. 10 दिवसाच्या वर बाळ जर असेल तर मग बाळ जेव्हा मागेल तेव्हा त्याला दूध देणं गरजेचं आहे. कारण की लहान बाळाला आपण पाणी देऊ शकत नाही. दर 6 महिन्यापर्यंत फक्त आपल्याला बाळाला आईचं दूध द्यायचं आहे, त्याच्यामध्ये 99% पाणीच असतं. त्याच्यासाठी आईला पण स्वतःची पाण्याची लेवल मेंटेन करावी लागेल. प्रत्येक आईने, जी लॅक्टेटिंग मदर आहे, तिने कमीत कमी 3-1 लिटर पाणी प्यायला पाहिजे. आणि सोबत ती प्रत्येक फिडिंगच्या वेळी जर पाणी पिईल तर आणखी चांगलं होईल. बऱ्याच वेळा त्यांच्या लक्षात राहत नाही, तर आम्ही त्यांना सांगतो की दूध पाजायच्या आधी बाळाला 1 ग्लास पाणी प्यावं. म्हणजे मदर जेव्हा लिक्विड डाएट घेईल, तिच्या शरीरातली पाण्याची लेवल चांगली असेल, तसं दूध येईल, तसं बाळाला डिहायड्रेशन होणार नाही. कारण की परवाच आमच्याकडे एक छोटा बच्चू आला होता, त्याला एकदम हायपरनेट्रेमिक डिहायड्रेशन झालं. काय ते 1 दिवस त्याला दूध पाजण्यात आलं नाही आणि बाळाची सोडियम लेवल एकदम 200च्या वर गेली आणि बाळ अत्यंत क्रिटिकल झालं, किडनीवर परिणाम झाला.
त्याच्यामुळे मी सांगेल की या लहान मुलांमध्ये खास करून निओनेटमध्ये तापाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. बाळाला ताप येत असेल, बाळ सुस्त असेल, बाळ दूध नसेल पीत, बाळाचं लघवीचं प्रमाण कमी असेल, त्यांनी दिवसातनं कमीत कमी 6 वेळा लघवी करायला पाहिजे 2 दिवसानंतर तरी. पहिले 1-2 दिवस लघवीचं प्रमाण कमी राहतं, पण जेव्हा 2 दिवस व्हायला लागतात त्याच्यानंतर बाळाने लघवी करायला पाहिजे. असं लक्षण असेल आणि बाळ दूध पित नसेल तर त्याला अर्जंटमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन इलाज करणं गरजेचं आहे किंवा आपल्या नजीकच्या सरकारी दवाखान्यात दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जसं बाळ मोठं व्हायला लागतं की निओनेट नंतर, पण त्याची पण पाण्याची रिक्वायरमेंट कसं असतं की लहान मुलांचा बॉडी सरफेस एरिया जास्त असतं. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हीट जे आहे ती पर किलोग्रामच्या हिशोबानं जास्त जनरेट होते. त्यांचं जे थर्स्ट रिस्पॉन्ड हा ब्लंटेड असतो, म्हणजे त्यांना तहान लागली हे कळत नाही, त्यांना पाहिजे असा घाम येत नाही. त्याच्यामुळे ही मुलं हीट इलनेसला जास्त हे असतात, ससेप्टेबल असतात किंवा त्यांना जास्त त्रास होऊ शकतो. सेम मेकॅनिझम जे म्हातारे लोक आहेत त्यांना लागू होतं. त्यांचं पण ब्रेनचं थर्मोरेग्युलेशन मेकॅनिझम तेवढं व्यवस्थित काम करत नाही. त्याच्यामुळे आपण म्हणतो की लहान मुलं आणि वृद्ध लोक हे हीट स्ट्रोकला जास्त हे असतात, त्यांना जास्त चान्सेस राहतात आजार वाढण्याचे. तसंच गर्भवती स्त्रिया ज्या आहेत त्यांना जर डिहायड्रेशन झालं असेल किंवा उन्हात लागल्याचा प्रकार झाला असेल तर मग त्यांच्या स्वतःच्या आणि पोटातल्या बाळाच्या प्रकृतीवर पण त्याचा परिणाम होतो. त्यांना डिहायड्रेशन होत असेल तर त्यांच्या बाळाच्या बाळाभोवती जी पाणी असतं पोटामध्ये त्याची पण लेवल कमी होतं. बाईला खूप जास्त फीवर असेल तर मग कधीकधी बाळ लवकर होण्याची शक्यता असते, त्याला प्रीटर्म लेबर म्हणतात. किंवा आईला जर हीट स्ट्रोक झाला तर बाळ पोटात दगावण्याची पण भीती असते. तर त्याच्यामुळे गर्भवती माता, लहान बालक आणि वृद्ध लोक यांना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. तरुण वयामध्ये पण हीट स्ट्रोक कुणाला पण होऊ शकतो. जे ॲथलेट्स आहेत, मॅरेथॉन रनर्स आहेत, बाहेर खेळणारे लोक आहेत, लेबर असते, आपण आधीच सांगितलं की यांना पण हीट स्ट्रोकचा धोका राहतो. तर अशा प्रकारे हे 3-4 कॅटेगरीमध्ये आपल्याला वयानुसार ते चेंज करता येईल. तर याचं असं आहे पुरेशी काळजी न घेता जर तुम्ही उन्हात जाणार असाल तर तुम्हाला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला पाण्याची लेवल मेंटेन करणं गरजेचं आहे, फ्लूइड इंटेक घेणं गरजेचं आहे. लहान बाळाचं मी आताच सांगितलं की कसं तुम्हाला त्याला बचावता येईल. त्याच्यानंतर मोठ्या मुलांना पण तुम्हाला 2-2 तासांनी थोडं पाणी द्यायला पाहिजे. साधारणतः पाणी पित राहिलं पाहिजे बाळ. म्हणजे कसं असतं की आमचा फॉर्म्युला असतो हॉलिडे सिगार, त्याच्या हिशोबानं त्यांनी कमीत कमी 10 किलोचा असेल तर 1 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जेवणातलं पण पाणी आलं, टोटल फ्लूइड आपण सांगतो इन्क्लुडिंग पाणी. नंतर जर मोठा मुलगा असेल तर 2-2.5 लिटरपर्यंत अडोलसांना पाणी लागू शकतं. माणसांना 3 लिटरपर्यंत लागू शकतं. गर्भवती बायकांना पण 3-3.5 लिटर पाणी घेणं गरजेचं आहे. आणि ज्या मदर दूध पाजतात त्यांना ॲडिशनल 500 ते 1 लिटर पाणी देणं गरजेचं आहे. कारण की जी स्तनदा माता आहे तिला पाण्याची रिक्वायरमेंट सगळ्यात जास्त राहते बाळाच्या दुधासाठी. तर हे पण आवश्यक आहे. आणि कसं आपल्याला बचाव करता येईल की आपल्याला डायरेक्ट सन एक्सपोजर नको. सकाळी 11 ते 5च्या दरम्यान आपल्याला माहिती आहे की डायरेक्ट सन आपल्या अंगावर येतो, तर त्यावेळेस बाहेरचा प्रवास टाळावा. अत्यंत गरज असल्यासच प्रवास करावा. आपण साध्या क्षुल्लक कारणासाठी इकडे तिकडे फिरत असतो, ते आपण टाळलं पाहिजे. किंवा जिथं 4 लोकांचं काम आहे तिथं घरातला एक मेंबर भागत असेल तर एक मेंबर गेला तरी चालेल. ते पण आपण छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो. बाहेर जाताना आपली स्वतःची पाणी बॉटल असली पाहिजे. लहान मुलं असेल, मोठा माणूस असेल, पाणी साधारण थंड असलं पाहिजे की जेणेकरून तो पित राहिला पाहिजे. खूप तुम्हाला एक्झर्शन असेल, 1 तासाच्या वर शेतात काम करायचं असेल तर मग तुम्ही ORS देऊ शकता. आजकाल आपण बरेच लोक आम्हाला विचारतात की आम्ही ORS प्यावं का. काही लोकांनी पाण्याच्या ऐवजी ORSच पिणं चालू केलं आहे. तर मी सांगेल हे असं घातक आहे. ज्याला उन्हामध्ये एक्सपोजर नाही, ज्याला इंडोर ॲक्टिव्हिटी आहे, जो दिवसभर एसीत बसला आहे, ज्याला काही जास्त उन्हामध्ये काम पडत नाही, तर त्यांनी ORS पिऊ नये. त्याला जर काही सिम्पटम असतील, थकवा असेल, काही असं वाटत असेल की इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्स झालं आहे, चक्कर येत आहेत, तर घेऊ शकतो. पण रुटीन ORS हे पाण्याला रिप्लेसमेंट नाही आहे. पाणी हे पाणी आहे. पाणी हे पाणी आहे. हां, तर त्यामुळे ORS सर्वांनी घेऊ नये. ज्यांना 1 तासापेक्षा वर खेळायचं आहे, उन्हात काम करायचं आहे, लेबर क्लास आहे किंवा तो या वातावरणाला अक्लेमटाईज नाही आहे, बाहेरचा पेशंट आला आहे कुठला आणि अचानक त्याला एवढं उन्हात त्रास होतो, तर त्यालाच ORS द्यायला पाहिजे. स्तनदा मातांनी पण ORS घेताना काळजी. कधी जास्त ORS घेतल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सोडियमचे लेवल वाढून जातं, तर ते पण आपल्याला योग्य नाही आहे. त्याच्यापेक्षा आपण होममेड जे आहे ड्रिंक्स ते घेतले पाहिजे. शरबत घेऊ शकता तुम्ही, काकडी आहे, टरबूज आहे, त्याच्यानंतर खरबूज आहे आणि फ्रूट ज्यूस आहेत, पाणी आहे. याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता उन्हाळा लागला, आईस्क्रीम खा किंवा मग कोल्ड्रिंक्स प्या. तर मी तर असं म्हणेल की आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंकमुळे तुमचा उष्माघाताचा किंवा हीट इलनेस कमी होणार नाही आहे. त्याच्यामुळे फक्त सुपरफिशियल कुलिंग होते. त्यांना बॉडीचं काही टेम्परेचर फारसं कमी होतं. सुपरफिशियल कुलिंग होते तेवढ्यापुरतं काय, पण त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर कमी होत नाही.
आणि उलट त्याच्यामध्ये कार्बोनेटेड ड्रिंक्स असल्यामुळे तुमची सॅटायटी होऊन जाते आणि मग तुम्ही पाणी कमी प्यायला लागता. की झालं आता 1 कप चहा घेतला किंवा आता मी काहीतरी कोका कोला प्यायला की मग आपण 2-3 तास पाणी पित नाही. उलट जे प्यायला पाहिजे मग त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं. मग डिहायड्रेशनची शक्यता जास्त राहतं. ह्याच्यामध्ये शुगर पण जास्त असते. शुगर जास्त असल्यामुळे ऑस्मोटिक डिहायड्रेशन होतं. डायरोसिस होऊन डिहायड्रेशनचा धोका जास्त राहतो. कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात, सॅटायटी लवकर होऊन जाते. त्याच्यामुळे आपण कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीम्स टाळलेलं बरं राहील. आणि सोबत तुम्हाला कसं पाणी पिता येईल जास्तीत जास्त याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. इंडोर कसं राहता येईल. अत्यंत काम असेल तर बाहेर फिरायचं. बाहेर फिरल्यास तर पाण्याची बॉटल, छत्री. बऱ्याच वेळा आपण फक्त पावसाळ्यातच छत्री वापरतो, पण उन्हाळ्यात पण आपण छत्री वापरायला पाहिजे, खास करून लहान मुलांना तर त्रास होत असेल तर. त्याच्यानंतर एक रुमाल किंवा कॅप हे पण आपण प्रयोग करायला पाहिजे. कपडे जे आहेत ते आपले साधे सुती आणि पांढरे कपडे असले पाहिजे, कारण की पांढरे कपडे आपल्याला माहीत आहे की हीट हे ॲब्झॉर्व करत नाहीत. काळे कपडे आणि कलर कपडे जास्त हीट ॲब्झॉर्व करतात. घरातले जे पडदे आहेत ते पण तुम्ही जर पांढरे भिंतीच्या साईडने पांढरे ठेवले तर ते पण घरात उष्णता येणार नाही. सकाळ संध्याकाळ तुम्ही घराच्या खिडक्या उघड्या ठेवायला पाहिजे, जेणेकरून घरात ऑक्सिजन खेळता राहिला पाहिजे. बऱ्याच वेळा उन्हाळ्यामुळे आपण दिवसभर खिडक्या बंद ठेवतो, त्याच्यामुळे ऑक्सिजनची रिक्वायरमेंट जी आहे तुमच्या घरातली ती कमी होऊन जायला लागतं. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी तरी खिडक्या उघड्या ठेवायला पाहिजे. दिवसभर गरम ऊन जास्त असतं तर तुम्ही बंद करू शकता. कूलर आणि एसीचा वापर हा योग्य प्रकारे करायला पाहिजे. जसं आता आम्ही लहान मुलांना सांगतो की कूलर जो आहे एसीचं टेम्परेचर मेंटेन ठेवा, कूलर मेंटेन ठेवा. डायरेक्ट बाळाला थंड करू नका, रूम थंड करा. नाही तर काय की उन्हाळा आहे म्हणून छोट्या अर्भकाला जर तुम्ही डायरेक्ट थंड केलं तर त्याला आणखी त्रास होऊ शकतो. तशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण करू शकतो. घराच्या बाजूला शेड करू शकतो, शेतामध्ये शेड करू शकतो. बाहेर तुम्ही जर शेतामध्ये काम करत आहे तर अर्ध्या 1 तासाने त्या शेड खाली उभं राहू शकता किंवा एखाद्या झाडाखाली उभे राहू शकता. तिथं पाण्याची व्यवस्था करू शकतो. तुमच्या आसपास तुम्ही झाडे पण लावू शकता, त्याच्यामुळे पण बरंच टेम्परेचर कमी व्हायला मदत होतं. शेतामध्ये आजकाल झाडे नाहीत, घराच्या आजूबाजूला नाहीत, त्याच्यामुळे पण आपल्या घराच्या भिंती एकदम गरम एक्सपोजरला जातात. ती हीट ट्रान्सफर होते आपल्या शरीरामध्ये. आणखी घरामध्ये फॅनच्या समोर जर तुम्ही आईस ठेवला तर बऱ्यापैकी ती फॅनची हवा पण कूलर नसेल तर पंखाच असतो बऱ्याच लोकांकडे. परिस्थिती प्रत्येकाची सारखी नसते. काही काही घरामध्ये वरून टीन, साईडला टीन आणि खालून तप्त वातावरण, घरात पंखा आणि तो गरम हवा फेकतो. तशामध्ये बाळाला किंवा मोठ्या माणसाला, म्हाताऱ्या माणसाला जास्त त्रास होतो. अशा वेळेस फॅनच्या समोर जर आपण बर्फाची लादी वगैरे ठेवली तर थोडी थंड हवा यायला पण मदत होते. मध्ये मध्ये आपण बाळाची सकाळ संध्याकाळ आंघोळ करायला पाहिजे. टेम्परेचर उतरल्यानंतर आंघोळ करायला पाहिजे बाळाची, तर त्याच्यामुळे पण हा त्रास कमी व्हायला लागतो. ते हे झाले प्रिव्हेन्शन मेकॅनिझम आहेत. आणि ट्रीटमेंट तर खूपच आपल्याला अर्जंटली करायला पाहिजे. ज्याही पेशंटला आपल्याला लक्षणं दिसतील, जसं की आता एखाद्या पेशंटला क्रॅम्प्स येत आहेत, ते आपण सांगितले की त्याने ORS वगैरे द्यायचं. हीट एक्झॉशन झालं आहे तर त्याला पण इमर्जन्सीमध्ये हलवून सलाईन लावणे, ORS देणे. आणि हीट स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो की अत्यंत सिरियस इमर्जन्सी आहे. हीट स्ट्रोक जर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट केला नाही, 104-105च्या वर ताप आहे, ब्रेनचं हायपोथॅलॅमस सेंटर थर्मोरेग्युलेशन कूलिंग फेल झालेलं आहे, तर हे टेम्परेचर फक्त तुमच्या साधारण पाण्यात बुडवल्यामुळे किंवा याच्यामुळे उतरणार नाही आहे. तर अशा पेशंटला कूलिंग तर रस्त्यात तुम्ही कराच, की पंखा असेल तर पंख्याने हवा घाला, पंखा नसेल तर हातपंख्याने हवा घाला, त्याचे कपडे सैल करा, त्याचे कपडे काढा. आणि त्याच्यानंतर त्याला तुम्ही वॉटर स्प्रे थंडचे करू शकता, बर्फाची लादी ठेवू शकता काखेमध्ये, जांघेमध्ये किंवा त्याच्यावर बर्फाने पुसू शकता. आणि जेव्हा तुमच्याकडे हे केल्यानंतर इमर्जन्सीमध्ये त्याला हॉस्पिटलला हलवायला पाहिजे. पेशंट बेशुद्ध असेल त्याची मान एका साईडला करायची, त्याला खायला द्यायचं नाही. पेशंट शुद्धीवर असेल तर त्याला ORS वगैरे ऑफर करू शकता. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पण त्याला तत्काळ आपल्याला अर्ध्या घंट्यामध्ये कूलिंग करावं लागतं. आणि जवळपास आईस वॉटरमध्ये कूलिंग करायला पाहिजे. साध्या थंड पाण्यामध्ये ठेवून फायदा होत नाही. 2 ते 10 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये त्या पेशंटना बुडवून ठेवावा लागतो हीट स्ट्रोकचा असेल तर, कारण की तोच वे आहे कमी करायचा. कारण की दुसरा वे नाही आहे, कारण की मेडिसिन्स कुठलं काम करत नाही आहे, कारण की ब्रेनचं हायपोथॅलॅमस सेंटर फेल झाल्यामुळे काम करत नाही, थर्मोरेग्युलेशन फेल झालेलं आहे. दुसरा जर ताप असला असता इन्फेक्शनचा वगैरे तर बऱ्याच वेळा पॅरासिटामॉल काम करतं. त्याच्यामुळे शरीरात जे आहे ते हीट जे आहे ती आपल्या शरीरातली हीट जी आहे ती कंडक्शन, कन्व्हेक्शन, इव्हॅपोरेशन, अशा रेडिएशन अशा वेगळ्या मार्गाने जाते. तर त्याच्यामुळे तुम्हाला फॅन, बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवणे 2 ते 8मध्ये हे करावं लागतं. तर ते 30 मिनटात टेम्परेचर कमी होणं गरजेचं असतं. नाही तर मग लिव्हरवर असर होतो, ब्रेनवर तर झालेलाच असतो. पेशंटला रक्तस्राव होतो, उलट्या व्हायला लागतात, पेशंट शॉकमध्ये जातो. आणि हे एक जवळपास 50% लोकांचा याच्यामध्ये मृत्यू होऊ शकतो जर खरंच तो हीट स्ट्रोकचा पेशंट असेल तर. गंभीर गंभीर स्वरूपात होऊ शकतात. त्याच्यामुळे त्याला ICU केअरच लागतं.
डॉक्टर साहेबांनी आपल्याला खूप छोटे छोटे आणि महत्त्वाचे उपाय सांगितलेले आहेत. ते आपण केले तर आपल्याला उष्माघातापासून आपण बचाव करू शकतो आणि थोडेफार काही लक्षणं दिसले की जे तुमच्या आटोक्यात नाही आहे तर तुम्ही पटकन डॉक्टरांपर्यंत जाऊन पोहोचा. सर, जाता जाता आपण काय संदेश देऊ? मी असा संदेश देईल की या उन्हाळ्यामध्ये खास करून जे नवजात शिशु आहेत ते, त्याच्यानंतर लहान मुलं आणि वृद्ध लोक यांची अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. यांच्यामध्ये तिन्ही मेकॅनिझम्स लहान मुलांमध्ये आधीच सांगितलं की पाणी पिण्याचं, वृद्ध आणि ओल्ड एजमध्ये पण लोक पाणी प्यायला विसरतात. त्यांना वेगळे आजार असतात, मेंदूशी रिलेटेड आजार असतात, हार्टचे आजार असतात, तर त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ज्याला हार्टचा आजार असेल त्याला जास्त ORS वगैरे पण चालत नाही. किडनीचा आजार असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या इच्छेनुसार, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार पाणी प्यावे. प्रत्येक पेशंटला पाण्याची मात्रा ही पेशंटचा आजार, पेशंटचं वय याच्यावर अवलंबून असतं. काही ज्याला ऑलरेडीच किडनीचा आजार आहे, CKD, किडनी फेल झालेला आहे, त्याला जास्त पाणी पिऊन चालणार नाही. त्याचं लघवीचं आउटपुट किती आहे, लघवी किती करतो आणि त्याचा डॉक्टर काय सांगतो त्याच्या हिशोबाने त्यांनी पाणी प्यायला पाहिजे. ज्याचा हार्ट फेल्युअर आहे त्याला पण रेस्ट्रिक्टेड पाणी लागतं, तो पण असं 3-4 लिटर पाणी पिऊ शकत नाही. त्याची कॅपॅसिटी त्यांनी आपल्या कार्डिओलॉजिस्टला विचारून करायला पाहिजे, काय स्टेटस आहे हार्टचं. तर आजारावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि जो लोक आजारी आहेत, ज्याला हार्टचा आजार आहे, किडनीचा आजार आहे, डायबिटीज आहे किंवा खूप जास्त फीवर आहे, ऑलरेडीच फीवर आहे, इन्फेक्शन आहे, मलेरिया आहे, डेंग्यू आहे, त्याच्यात ऊन, तर ही लोकं खूप हाय रिस्क असतात. म्हणजे उन्हात ऑलरेडीच शरीराला ताप आणि त्याचा उन्हाचा ताप, तर त्याच्यामुळे ही लोकं ही स्ट्रोकला जास्त प्रवण असतात. आणि काही औषधं असतात तर त्याचा पण आपण करायला पाहिजे बचाव. तर अशा प्रकारे या लोकांनी सगळ्यांनी व्यवस्थित काळजी घेतली तर याच्यामध्ये कसं आहे की नुसता पेशंटचा रोल नाही तर फॅमिलीचा पण रोल आहे. फॅमिलीने एकमेकांची काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर काही लक्षणं आढळल्यास नजीकच्या सरकारी हॉस्पिटलशी संपर्क साधून व्यवस्थित इलाज होईल. कारण की आता ग्रामीण रुग्णालयामध्ये असेल, जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये असेल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असेल, उष्माघात कक्ष सगळीकडे तयार झालेले आहेत. आपल्याकडे डेली रिपोर्टिंग सिस्टीम आहे की अकोला जिल्ह्यात उष्माघाताचे किती रुग्ण सापडत आहे ते आपण गव्हर्नमेंटला रिपोर्ट करतो आहे. तर लोकांनी पण मला असं वाटतं की याचा व्यवस्थित जर फायदा करून घेतला तर त्यांचा पण फायदाच होईल. नक्कीच सर, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अगदी महत्त्वपूर्ण अशी माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.